नमस्कार मित्रहो, आज आपण काजू कतली बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला फक्त 3 इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत। आपला पहिला मेन इन्ग्रेडियंट आहे काजू। तर त्यासाठी मी इथं अर्धा कप काजू घेत आहे। अर्धा कप काजूसाठी मी इथं 1/3 कप साखर घेत आहे। तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही 1/3 पेक्षा सुद्धा कमी साखर घेऊ शकता। अर्धा कप काजूसाठी इथं पाव कप पाणी आपल्याला लागणार आहे। अर्धा कप काजूसाठी 1/3 कप साखर आणि पाव कप म्हणजे 1/4 कप पाणी असा रेशो आपण ठेवणार आहोत। सगळ्यात आधी आपण हे अर्धा कप काजू मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ। काजू सुरुवातीला पल्स मोडवर आणि नंतर बारीक अशी वाटून घ्यायचे आहेत। काजूची फाईन अशी पावडर आपण तयार करून घेतलेली आहे। आता आपण पाक करायला घेऊ। कढईत 1/3 कप साखर आणि पाव कप पाणी घालायचं आहे। साखर विरघळेपर्यंत आपण पोळपाटाला तूप लावून पोळपाट ग्रीस करून घेऊ। हे पहा, साखर आपली चांगली विरघळलेली आहे आणि आपल्या पाकाला उकळी सुद्धा यायला लागलेली आहे। साखरेचा पाक आपण चांगला उकळून एकतारी पाक आपण करून घेणार आहोत। हे पहा, आपला पाक आता तयार झालेला आहे। पाकाला तार यायला लागलेली आहे। आता आपण काजूची पावडर यामध्ये घालून घेऊ। गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे। पावडर पाकामध्ये चांगली मिसळून घेऊ। आता या मिश्रणामध्ये आपण थोडं तूप घालून घेऊ। तूप त्या मिश्रणामध्ये चांगलं मिसळून घ्यायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे। पहा, मिश्रण आता तळ सोडायला लागलं आहे। 1 मिनिटभर आपण हे परतून घेतलेलं आहे। आता आपण हे एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घेऊ। हे पहा, मिश्रण आपलं आता आपण असं चमच्यानं ढवळून घ्यायचं आहे। मिश्रण चांगलं ढवळल्यानंतर आता आपण हे मिश्रण तूप लावलेल्या पोळपाटावर ट्रान्सफर करून घेऊ। सर्व मिश्रण मी आता चौकोनी आकारामध्ये थापून घेतलेलं आहे। पोळपाटावर चांगलं पसरून घेतलेलं आहे। आता आपण ह्या मिश्रणावर चाकूने कट करून काजू कतलीचा शेप देऊ। हे पहा, घरच्या घरी बनवलेली चविष्ट अशी काजू कतली तयार आहे। यावर तुम्ही चांदीचा वर्क पण लावू शकता। कमेंट करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते।